बुद्धिवंत परीक्षेचा काल मराठीचा पेपर झालेला आहे आपला. तर मराठीचे आज आपण 25 प्रश्न त्यांची उत्तर बघणार आहोत, कसे सोडवायचे ते. तर तुम्हाला सगळ्यांना परीक्षेचा पॅटर्न माहिती आहे काय? एक कविता, एक उतारा, है की नाही? कधी कधी एक जाहिरात, कधी कधी एक संवाद पण येऊ शकतो. संवाद माहिती आहे ना? स्कॉलरशिपच्या गाईडमध्ये आपण आहेत बघा. संवादामध्ये किती व्यक्ती आहेत, प्रत्यक्षरित्या किती, अप्रत्यक्षरित्या किती, सोडवलेत का आपण संवाद? हां. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये कालच्या 25 प्रश्न होते, त्यातला पहिले 1 ते 3 साठी एक कविता दिली होती. तर कविता सोडवताना आपण काय करायचं आहे? कविता आधी काळजीपूर्वक वाचायची आहे. कविता नुसती वाचायची नाही, तिचा अर्थ लावायचा आहे. एखादा शब्द समजला नसेल तर त्या शब्दाचा अर्थ बाकीच्या कवितेवरून लावायचा आहे. तर बघा, मी कविता वाचते, लक्ष द्या. तुम्ही पण बोट ठेवा त्या कवितेमध्ये. आणि कशा प्रकारे उत्तर शोधायची ते टेक्निक आपण बघूया. उठुनी प्रभाती ती मधमाशी, जाते की मध मिळवा यासी, थेंबे थेंबे साठवी त्यासी, उद्योगी मोठी, आळस तिजला ठाऊक नाही, सर्व दिवस ती खपते पाही, थंडी ऊन म्हणेना काही, उद्योगी मोठी, गोड गोड मध निपुटुनी घेते, थोडा म्हणूनी मुळी न रुसते, साठवुनी तो जपुनी ठेविते, उद्योगी मोठी, थोडाही गुण मिळता घ्यावा, साठा त्याचा नित्य करावा, कोणालाही तो नित्य शिकवावा, उद्योगी मोठी. म्हणजे थोडक्यात तुम्हाला अर्थ तर कळाला असेल की कविता कुणावर आधारित आहे? मधमाशीवर, है की नाही? मग प्रश्न बघूया आता काय दिलेत. मधमाशी दिवसभर काय करत असते? आणि पर्याय दिलेत. मध पीत असते, कष्ट करत असते, मध जपून ठेवते, गोळा केलेल्या मधाचे संरक्षण करते. काय उत्तर वाटते तुम्हाला? गोळा केलेल्या मधाचे संरक्षण करते. नाही. एवढा सोपा प्रश्न तुम्ही चुकवला. मध जपून ठेवते. कुठल्या ओळ वाचा, ती ओळ वाचा. मध जपून ठेवतेची आली का कुठली ओळ? कुठल्या ओळीत आहे का? मग तुम्ही मनानेच कसं काय म्हटलात मध जपून ठेवते? बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कविता वाचायची म्हणजे नुसती वाचायची नाही, तिचा अर्थ लावायचा. तर या प्रश्नामध्ये म्हटले की दिवसभर काय करते? तर तिथं म्हटलंय बघा, उठुनी प्रभाती ती मधमाशी, जाते की मध मिळवा यासी, थेंबे थेंबे साठवी त्यासी. म्हणजे काय करते ती? दिवसभर उठल्यापासून काय करते? कष्ट करते. काय करते? हा अर्थ आहे त्याच्या मागचा. तुम्हाला डायरेक्ट वाटले की गोळा केलेल्या मधाचं संरक्षण करते. संरक्षण शब्द आलाय का कुठं? आलाय का? जपून ठेवणे आले का कुठं? नाही. तर त्याचा इनडायरेक्टली अर्थ काय होतो की मधमाशी दिवसभर कष्ट करत असते, आळस तिजला ठाऊक नाही. बघा, ती वाक्य पण आहे बघा तिथं. सानिका बोलू नको, लक्ष दे. तुझं तू लक्ष दे. शब्द काय आलाय त्या दुसऱ्या कडव्यामध्ये? आळस तिजला ठाऊक नाही. मग कुणाला आळस नसतो रे? कष्ट करणाऱ्या व्यक्तीलाच ना. आणि ज्यांना कष्ट करायचे नाही त्यांना आळस असतो. मग या शब्दावरून कळतंय की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे का चूक? किती जणांचा चुकला काल हा प्रश्न? आता लक्षात ठेवायचं, कवितेमध्ये जे दिलंय ना त्याच्यापेक्षा पण वेगळा अर्थ असतोय कवितेचा. समजलं कथले? हां. नेक्स्ट दुसरा प्रश्न बघा. वरील कवितेत मधमाशीकडून कोणता गुण घ्यावा असे कवीला वाटते? मध गोळा करण्याचा, सतत उद्योगी न राहण्याचा. इथं कधी कधी न आपण वाचत नाही, मग आपल्याला वाटतं हेच बरोबर आहे. तिसरं, नियमित थोडा थोडा संचय करण्याचा, कोणालाही शिकवण देण्याचा. नियमित थोडा थोडा संचय करण्याचा. करेक्ट आहे. इथं ओळ आहे बघा, थेंबे थेंबे साठवी त्यासी. म्हणजेच काय? म्हणजेच काय? दररोज थोडं थोडं साठवायचं, त्याला म्हणायचं थोडं थोडं संचय करणे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. तिसरा क्वेश्चन बघा. मधमाशी मध गोळा करण्यासाठी केव्हा जाते? सकाळी, सायंकाळी, दुपारी, दिवसभर.
दिवसभर कोण म्हणते रे? ती केव्हा जाते म्हटले, केव्हा? अरे पहिल्याच ओळीत आहे दादांनो. उठुनी प्रभाती ती मदमाशी. प्रभात, प्रभात म्हणजे काय? हे कळायला पाहिजे. आपले समानार्थी शब्द मी किती वेळा सांगितले, प्रश्नामध्ये समानार्थी शब्द पण विचारतात, त्या शब्दाच्या जागी समानार्थी शब्द घालतात. हसायला काय झालं? हे हसण्यासारखी गोष्ट आहे का? आपलं चुकलंय उत्तर. साधा सोपा सरळ प्रश्न जर चुकला तर तुम्ही आवड काय सोडवणार आहे? केव्हा जाते मग? पहिल्याच ओळीला उत्तर होतं. अशा पद्धतीनं ही कविता होती. 3 मार्कांसाठी 3 प्रश्न होते 6 मार्काला. मग आता किती प्रश्न चुकले तुमचे? कुणाचा 1 चुकला, कुणाचे 2 चुकले, कुणाचे 3 चुकले. प्रामाणिकपणे म्हणजे कवितेचे मार्क गेले, बरोबर का? 6 मार्क गेले, 6. नेक्स्ट 4था प्रश्न बघा. रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. आपल्या गाईडमध्ये आहेत का समूहदर्शक शब्द? पाठ केलेत का? बघूया. जुन्या काळी कडधान्ये मडक्यांमध्ये भरून त्याची टिंबटिंब लावली जाई. चवड, चवड, थप्पी, उतरंड, घोस. बरोबर की नाही? मडक्यांची काय असते? चवड कुणाची? बरोबर. थप्पी कुणाची? घोस कुणाचा? हे पण माहित पाहिजे आपल्याला. म्हणजे तो पर्याय का नाही हे पण आपल्याला कळलं पाहिजे. नेक्स्ट 5वा प्रश्न बघा बाळांनो. दंत व ड या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दाचा अर्थ असणारा पर्याय निवडा. दात ओढणे, नाशवंत, गजानन, नमस्कार. नमस्कार. कुठला शब्द तयार झाला आधी सांगा? दंडवत. करेक्ट आहे. कुठला शब्द तयार झाला? दंडवत. आणि दंडवत म्हणजेच काय? नमस्कार. किती जणांना कळला होता प्रश्न? नक्की? खरं? ठीक आहे. 6वा प्रश्न बघा बाळांनो. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित म्हणजे काय? ज्या शब्दाच्या खाली उत्तर द्यायची, पटपट बसायचं नाही निवांत. ज्या शब्दाच्या खाली रेष मारलेली आहे त्याला अधोरेखित म्हणायचं. मग कशाच्या खाली रेष आहे रे? ज्याने. ज्याने हे भांडण उकरले तो महागार घेईल. मग हे ज्याने हे काय आहे? नाम, सर्वनाम, विशेषण, प्रश्नार्थक. नाम, सर्वनाम. अरे रे रे, तसं का रे? नाम शिकलो की आपण एखाद्या व्यक्तीचं, प्राण्याचं, देशाचं, वस्तूचं, पदार्थाचं, गुणाचं नाव असतं. आणि नामाबद्दल जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हणतो? सर्वनाम. मग ज्याने हे कुणाचं नाव आहे का? नाही. म्हणजे कुणाबद्दल तरी बोलता येते. तो जो शब्द आहे ना ज्याने, तो कुणाबद्दल तरी बोललं जाते त्या शब्दाने, म्हणून ते सर्वनाम आहे. ज्याने हे काय आहे मग? सर्वनाम. माहिती आहे ना सर्वनाम कोणती कोणती आहेत? तो, ती, ते, त्या, जो, जी, जे, ज्या. हा, ही, हे, ज्याने, त्याने, आहे की नाही? हे सगळे काय आहेत? सर्वनाम. चला नेक्स्ट 7वा प्रश्न. खालील वाक्यात योग्य शब्दाचा पर्याय, योग्य शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. विज्ञान प्रदर्शनामध्ये आमच्या शाळेने 3 टिंबटिंब मिळविली. पारितोषिकेच आहे, पण पहिल्या ह्याच्यामध्ये दुसरी वेलांटी रला, दुसऱ्या पर्यायामध्ये प ला काना नाहीये, तिसऱ्या पर्यायामध्ये र ला दुसरी वेलांटी आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये र ला पहिली वेलांटी आहे. चौथा पर्याय. किती जणांनी लिहिला चौथा पर्याय? बाकीच्यांनी नाही लिहिला. पारितोषिके चौथा पर्याय बरोबर आहे. बघा, काना, मात्रा, वेलांटी, उकार, ऱ्हस्व, दीर्घ हे सुद्धा आपल्याला आहे का रे गाईडमध्ये? शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द ते सगळ्यांनी आज वहीत लिहून काढा. जरा एकदा सराव करा वहीत लिहून. तो शब्द कसा शुद्ध लिहायचा? प्रश्नात जे आलेत ना स्वाध्यायामध्ये तेवढे तरी सोडवा कमीत कमी, म्हणजे तुमचा अजून जास्तीचा सराव होईल. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न कुठला आहे?
8 ते 10 साठी आपल्याला एक उतारा दिलाय. आता उतारा हा जो आहे ना थोडासा जरा त्याची पातळी थोडी अवघड होती, पण तरी पण हुशार मुलं पटपट उत्तर शोधू शकतील याची. हुशार मुलं बरं का, ज्यांचं वाचन लेखन समजपूर्वक आहे त्या मुलांना हे सोपं जाईल. बघा उतारा काय म्हणतो होता, महत्वाकांक्षा हा तर तरुणांचा स्थायी भाव. मी मोठा होईन, परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकवीन. महत्वाकांक्षा ही तरुणांची उभारीची उर्मी असते. निर्भयता म्हणजे तरुणाच्या जीवन संगतीतला सगळ्यात उंच स्वर. भय हा या स्वराचा फुटलेला चिरका आवाज. चिरका आवाज कधीतरी आवडेल का? जग उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असतं, चिरका आवाज नाही. अभिमान असतो तारुण्याचा आत्मा. ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही, आणि ज्या तरुणात अभिमान नाही तो तरुण नाही. तरुण माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमीच अभिमान बाळगतो. त्यांच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायलाही तयार असावं लागतं. आणि औदार्य म्हणजे तर तरुणाचा अलंकार. आपल्या शक्ती, खाली बोट ठेवा उतार्यात, आपण पण वाचा मनातल्या मनात. आपल्या शक्तीचा इतर दुर्बलांच्या संरक्षणासाठी केलेला वापर आपण जगून इतरांना जगवण्याचे अनमोल साधन. अशा पद्धतीनं हा उतारा होता. आणि उतार्यावरचे प्रश्न बघा आता. 8वा प्रश्न, वरील उतार्यात तरुणांचा अलंकार कोणता सांगितला आहे? औदार्य, अभिमान, स्थायी भाव, आत्मा. करेक्ट तिथं ओळ दिली बघा. औदार्य म्हणजे तरुणांचा अलंकार. दिले की नाही? कुठं जास्तीचा विचार करायची गरज नव्हती आता इथं. 9वा प्रश्न बघा, परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकवीन या वाक्यातून लेखकाला काय सुचवायचे असावे? शक्तिवान असण्याचे, परिस्थिती अनुकूल बनवणे, परिस्थितीनुसार वागणे, सहज साध्य होणे. परिस्थिती अनुकूल बनवणे. करेक्ट आहे, कारण इथं वाक्य आहे बघा, वाकवीन. आले की नाही तो शब्द? परिस्थितीला वाकवणे म्हणजेच परिस्थितीला आपल्या अनुरूप बनवणे असा त्याचा अर्थ होतो. 10वा क्वेश्चन बघा, उतार्यात वर्णन केल्यानुसार तरुणांकडे कोणकोणत्या गुणांचा ठेवा असावा? मग सांगा कुठले कुठले गुण आले त्या उतार्यात? महत्वाकांक्षा, हा निर्भयता, हा श्रद्धा. शब्बास. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. बाकी बघा, निर्भयता आणि महत्वाकांक्षा आहे का फक्त? नाही, म्हणून ते चुकलंय. निर्भयता आणि स्थायी भाव, स्थायी भाव हा काय गुण नाही त्याच्यातला वर्णन केलेला, म्हणून ते चुकले. आणि महत्वाकांक्षा, स्थायी भाव आणि निर्भयता, स्थायी भाव हा गुण नाहीये बरं का, त्याच्यामुळे 4थं पण चुकले, म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे.